सगळं या ठिकाणी आपल्या सगळ्याचा आशीर्वाद घेण्यासाठी, आपल्या सगळ्याचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि भोकर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक, या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आमच्या सोबत उपस्थित असलेले आदरणीय दादाराव मामा ढगे, या गावचे वयानं आणि मानानं ज्येष्ठ असलेली सगळी वडीलधारी मंडळी, आमचे तरुण सहकारी, उपस्थित मित्र, आपला जास्त वेळ घेणार नाही कारण आम्हाला पुढे जायचं अजून एक गाव आहे आणि अमित देशमुख साहेब अर्धापूरला यायले 11 वाजता, त्याच्यामुळे तिकडे जायचंय. मी सगळ्यात आधी पक्षाचा आभार मानतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर, शेतकऱ्याच्या मुलावर पक्षाने एवढा मोठा विश्वास ठेवला आणि पक्षाची अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर मी आपल्या गावचे सुपुत्र दादाराव मामा ढगे आणि इतर आम्ही 12 जण त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार होतो. त्यामध्ये आपल्या तालुक्याचे संदीप देशमुख असतील, बालाजीराव गाडे असतील, ऍडव्होकेट संदीप देशमुख, सुभाष पाटील किनाळकर, राहुल गावकर, हे सगळे त्या ठिकाणी मंडळी होती. पण सगळ्यांना मनाचा मोठेपणा दाखवला आणि पक्षाने उमेदवारी जाहीर केल्याच्या नंतर सर्व त्या ठिकाणी तळमळीनं पक्षाची जागा मिळवून आणण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण वसंतराव चव्हाण साहेब हयात असताना त्यांनी सभा घेतली आणि सगळ्यांना बोलून ठरवलं की 12 जण जरी इच्छुक असतात ज्याला कोणाला उमेदवारी देईल त्याचं सगळ्यांना मिळून काम करायचं. तशाच प्रकारे आम्ही सगळेजण एक संघपणाने या ठिकाणी हा निवडणूक आम्ही लढत आहोत. खरं तर या निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण ही जी लढाई आहे ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे. एका बाजूला प्रचंड मोठा माणूस आहे, ज्या माणसाला आपल्या पक्षानं एवढं वैभव दिलं, नाव दिलं, लौकिक दिलं आणि निवडणुकीच्या लोकसभा निवडणुकीच्या पक्षासोबत गद्दारी करून भाजपमध्ये त्याने प्रवेश केला आणि अशा परिस्थितीमध्ये स्वर्गीय वसंतराव चव्हाण साहेब समोर आले आणि त्यांनी पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला आणि सगळ्या मायबाप मतदारांना त्याच्या पाठीमागे आशीर्वाद दिला आणि नांदेड लोकसभेची जागा सुद्धा खूप मताने निवडून आली. दुर्दैवानं त्याचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर पोटनिवडणूक लागलेली आहे. त्या निवडणुकीत सुद्धा लोकांचं त्या ठिकाणी, कारण लोकांना ठरवलेलं आहे की 5 वर्षासाठी आपण त्याला निवडून दिलेलं आहे आणि एकदा दिलेलं दान आपण कधी वापस घेत नसतो, त्यामुळे त्याच्या पदरात दान 5 वर्षासाठी टाकलेलं आहे. आणि विशेष करून या मतदारसंघात, भोकर विधानसभा मतदारसंघात आम्ही फिरत असताना एवढा चांगला लोकांना त्या ठिकाणी प्रतिसाद आहे आणि लोकांना, सर्वसामान्याला वाटायला लागले की हा उमेदवार म्हणजे आपल्या घरचा उमेदवार आहे. याला जसं मामा म्हणले की हात दाखवा गाडी थांबवा असं आपलं काम आहे. कधी कोणाची अडचण असेल, समस्या असेल, कधी कोणी हात मारलं तर अर्ध्या रात्री उपस्थित राहणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्या बळावर पक्षाने एवढा मोठा विश्वास माझ्या सारख्या कार्यकर्त्यावर टाकलेला आहे. मी आपल्या सगळ्यांना हीच विनंती करतो की 20 तारखेला मतदान आहे आणि त्याच्या आधी माजी मुख्यमंत्री सगळीकडे फिरायले आणि त्याच्या लक्षात आले की आपली जागा काही येत नाही, कारण सगळ्या लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे. लोकांनी ठरवलेलं की घराणेशाही, एकाच घराला पिढ्या 3-3, 4-4 पिढ्या लोकांना मतदान दिलं आणि त्याच्या बदल्यात जर जे काय आपल्याला अपेक्षित होते, या भागाचा विकास, या भागातले कामं, ते कुठलाही न करता पक्षाने ज्या पक्षाला मोठं केले त्या पक्षासोबत सुद्धा बेईमानी करून ते निघून गेले. तर अशा परिस्थितीत लोकांनी त्यांचं मन बनवलेलं आहे. अजून आजपर्यंत सुद्धा अतिशय चांगलं सगळीकडे वातावरण आहे. प्रत्येक गावागावात गेल्याच्या नंतर लोक एवढ्या उत्साहानं स्वागत करायला की आज सगळ्यांना आपल्याला वाटायला लागले की आता हे निवडणुकीची प्रचार सभा म्हणून कुठं वाटतच नाही. कारण लोकांना मनातून त्या ठिकाणी एवढ्या आनंदाने लोक बोलवावेत, बैलगाड्या कोणा गावात सजून मिरवणुका काढावेत, कोणा गावात खांद्यावर घेऊन काढावेत. म्हणजे लोकांना वाटायला की आता हे निवडणूक म्हणजे आता आपल्या सगळ्याच्या प्रतिष्ठेची आहे. आणि तुम्हाला एवढंच विनंती करतो की एकदा आजवरचं जे हे घराणेशाहीच्या आपल्या मतदारसंघावर सावट आहे, काँग्रेसमध्ये कदाचित ते असले असते तर आम्ही त्याचा प्रचार केला असता, दादारावाने त्याचा प्रचार केला असता. पण काँग्रेस पक्षाच्या विचारधारेशी त्या ठिकाणी बेईमानी करून ते गेलेचं असल्यामुळे भाजप सारख्या पक्षात आपण कधीच त्या ठिकाणी त्याचं काम करू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीचा अध्ययन केलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना घडवावं लागणार आहे. माणसाला लोक एवढा असता कामा नाही, कारण स्वतः खासदार आहेत, मुलीला आमदार करायला निघाले, पुतण्या कारखान्याचा व्हाईस चेअरमन आहे, पत्नी सुद्धा आमदार होत्या, पूर्ण घर त्याचं या राजकारणाच्या पदावर बसवलंय. सर्वसामान्य जर कुणाला दिलं असतं
तर लोकांनी आनंदाने म्हणले असते चला बा याच्याकडे सगळ्या आपण आता याला कार्यकर्त्याला संधी दिली त्याच्यासाठी जीवाचं रान केलं, पण ती तशी नीतिमत्ता यायची नाही. त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती करतो की 20 तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या रूपानं आपल्या सगळ्याच्या समोर आता 2-3 दिवसात प्रचंड मोठं समजा आता आर्थिक त्याच्याकडे दुसरं काही नाही, आता आर्थिक येणं एकच हत्यार उरलेलं आहे, कारण आपली जनशक्ती आणि त्याची धनशक्ती आहे. आता त्याचा वापर ते त्या ठिकाणी करणार. तुमच्या सगळ्याला विनंती करतो की जसं मामाला सांगलं ऊसाचे जे दर आहेत आपल्या भागातले महाराष्ट्रात सगळ्यात कमी भाव देणारा कारखाना म्हणजे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना आहे आणि या कारखान्याच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याच्या हक्काचे पैसे त्या ठिकाणी सगळे जमा आणि या निवडणुकीच्या निमित्तानं आता सगळ्याकडे ते येणार आहे आणि ते आल्याच्या नंतर जे जे काही कष्टाचे कामाचे नाहीत त्या आलेल्या याला आपण परतू नका. तुम्हाला विनंती आहे आलेले स्वीकार करा, पण मतदान देताना आपण सगळा विचारपूर्वक निर्णय घेऊन या ठिकाणी एकदा याला धडा आपल्याला अभ्यास शिकवावा लागणार आहे आणि आपण ते शिकवसाल अशी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी विनंती करतो. दादाराव मामाचे देखील आभार मानतो की तो खरं तर प्रबळ दावेदार होते, पण ज्यावेळी पक्षाने निर्णय घेतला मला उमेदवारी दिली त्यावेळेस आज स्वतः उमेदवार समजून ते असे जीवाच्या रान करून त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत. त्यांचे देखील आपल्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो आणि येणाऱ्या 20 तारखेला आपल्या पिंपळकोटा वासियांना हात जोडून नम्र विनंती करतो की आपण आज या येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवा, मतदान करा आणि आल्याच्या नंतर मी तुम्हाला शब्द देतो आपल्या विश्वासाला आयुष्यात मी कधीच तडा जाऊ देणार नाही. आणि या भागातले जे प्रलंबित प्रश्न आहेत आजपर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या नाही, कारण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे, खासदार आपला राहणार आहे, आमदार आपला राहणार आहे. एका माणसाची त्या ठिकाणी मक्तेदारी जी होती की याच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही, जे आपल्याला हिन दर्जाची वागणूक आजपर्यंत दिली गेली, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला जिद्दीने या 5 वर्षात लोकांना दाखवून द्यायचे की एवढ्या वर्षात काय केलं आणि आपल्या साधारण माणसाला आपल्या शेतकऱ्याच्या पुराला 5 वर्षात किती विकास करून दाखवला हे आमच्या सगळ्याच्या पुढे आव्हान आम्ही ते 100% सिद्ध करून दाखवू असा तुम्हाला विश्वास देतो. येणाऱ्या 20 तारखेला 2 मशीन राहणार आहेत. रवींद्र पाटील चव्हाण यांची निशाणी त्या ठिकाणी नंबर 1 ला पंजा निशाणी आहे त्याची रवींद्र वसंतरावजी चव्हाण आणि विधानसभेसाठी सुद्धा 2 मशीन आहेत. तिरुपती बाबूराव कदम कोंडेकर हे सुद्धा नंबर 1 ला राहणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती आहे की दोन्ही मशीनच्या 1 नंबरचे बटन पंजाचं दाबून आम्हाला आपली सेवा करण्यासाठी आपला आमदार खासदार मिळून नाही तर आपला कामदार म्हणून काम करायची संधी द्या अशी विनंती करतो. आणि आपण सगळे या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल संपूर्ण पिंपळकोटा वासियांचं मनापासून आभार मानतो. आपली जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.